लाईट ऑफिसला आपण आज निवेदन दिलेलं आहे 3 दिवसापूर्वी. 3 दिवस झालं लाईट फक्त सोडतो म्हणून त्यांनी आश्वासन दिले होतं. लाईट आणखीनही काही आलेले नाही. त्यासाठी त्यांना आपण 9ची टायमिंग दिली तीव्र आंदोलनाची. तर आज आपण इथं 10 वाजले तरी आणखी आपल्या कोणी लक्ष देत नाही. आणि ह्याच्यासाठी आपण रस्ता रोको केलेला आहे की आपला लाईटचा प्रश्न पूर्ण सुटावा आणि गावातील सर्व लाईट सुरळीत जर झाली तर आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही आंदोलन इथं स्टॉप करून, जर नाही जर सुरळीत लाईट जर झाली तर आणखी ह्याचं तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असं आम्ही स्वतः गावकरी वतीने मी स्वतः सगळ्यांना सांगत आहे. तर लाईट आम्हाला चिमणी सारखा बल्ब पण उचलता येतोय, साधा मोबाईल चार्ज होत नाही गावामध्ये, तर ह्याचा काय उपयोग आहे लाईटचा? ते लाईट देण्यामध्ये काय अर्थ नाहीये. त्याच्यामुळे आमचं पूर्ण पिकं शेतीतले वाळून चाललेले आहेत. आज पावटा पीक आमच्या शेतामध्ये प्रत्येकाचे ज्या 4-5 दिवस त्यांना पाणी नाहीये, तर ते पाण्यामुळं पावटा पीक पण पूर्ण वाळा लागलेलं आहे. ऊस पण पूर्ण वाळा लागले आहेत. मग यांच्या लाईटचा उपयोग काय? आज 8 आणि 10 दिवसांचा लाईट आपल्या इथं असेल तर पाणी पिण्याचा प्रश्न आहे. जनावर उपाशी मरत पाणी वाचून, कारण आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही की वाड्याला कुठं पाणी पाहिजे म्हणून, कारण पाणी प्रत्येकाकडे बोर आणि विहिरीचंच पाणी आहे. तर त्यासाठी सुविधा कुठली नाहीये. त्याच्यामुळे आम्ही इथं रस्ता रोको केलेला आहे. आणि हा रस्ता रोको जोपर्यंत त्यांनी लिखित आम्हाला देत नाही की आम्ही तुमची लाईट सुरू चालू करू, तोपर्यंत आम्ही ह्या रोडवरच उठणार नाही. हे आमचा सगळ्या गावकऱ्याचा इशारा आहे MSCB ऑफिसला.